चंद्रपूर काँग्रेसचे नगरसेवक आता गट नोंदणीसाठी दाखल झालेत। दोन्ही गटाचे नगरसेवक आयुक्त कार्यालयामध्ये आलेत आणि वडेट्टीवार धानोरकर गटाचे हे नगरसेवक एकत्र दाखल झालेत। गट नोंदणीकरता सर्व 27 काँग्रेसचे नगरसेवक एकत्र विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेत। आणखी सविस्तर तपशील या संदर्भात जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। अमर, चंद्रपूरकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। काँग्रेसचे सर्व 27 नगरसेवक गट नोंदणीसाठी दाखल झाल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, मी थेट जातो आपल्यासोबत अडूळ साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। खरं तर आज सगळेजण नगरसेवक इथे पोहोचलेले आहेत। 27 काय सांगाल? पूर्ण 27 जण सगळे दोन्ही गटाचे सगळे आपण गटप्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ साहेब यांचे लेटर माझ्या नाव आलं आहे। आम्ही चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे जितके नगरसेवक 27 नगरसेवक निवडून आले, आम्ही सर्व नगरसेवक इकडे एकत्र आहोत। कमिशनर ऑफिसला आलो आहे। आता एकत्र एक गट आमच्या बनवत आहे काँग्रेसचे। पण जे मतभेद होते, अनेक वाद गेलेत, काय 16 तारखेपासून जो वाद होता तो पूर्णपणे मिटला, एकत्र आलेले दिसत आहे। आमच्यामध्ये काय मतभेद नाही, आम्ही सर्व एक आहे। आम्ही काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहे आणि सर्व 27 नगरसेवक एकत्र आहे। आम्ही आमचे महाराष्ट्र नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वकडे गट बनवत आहे। तुम्ही वडेट्टीवारांचं नाव घेतलं, धानोरकर गट आणि आमचे सपकाळ साहेबच्या नेतृत्वात लेटर आहे आणि वडेट्टीवार साहेब आणि धानोरकर मॅडम चंद्रपूरचं सत्तेचं समीकरण जे सुटू शकत नाही ते युबीटी शिवाय सुटू शकत नाही। त्यांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केला उद्धव ठाकरे सेनेने। त्यांचं मन कसं वळवाल? कारण की सगळ्यात महत्वाचं सत्ता समीकरण सुटत नाही त्याशिवाय। हे आमचे ज्येष्ठ नेते पाहतील। आम्ही नगरसेवक आहे, आमच्या त्यामध्ये काही इंटरफेअर नाही राहणार। जे आमचे ज्येष्ठ नेते आमचे सपकाळ साहेब असतील, आमचे महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार असतील, चंद्रपूरचे खासदार असतील, धानोरकरताई धोटे साहेब असतील, ते निर्णय घेतील। आपण गटप्रमुख आहे, सगळ्यात महत्वाचा सगळ्यात काल महापौर पदाकरता एकाच गटाची 4 लोकांनी अर्ज दाखल केला, पण उपमहापौर पदाकरता दोन्ही वेगळ्या, म्हणजे वडेट्टीवारांचा गट असो किंवा धानोरकरताईंचा गट, काही नाही असं काही नाही। सर्व बाहेर होते, जसं जसं वेळ भेटला तसं आम्ही फॉर्म जमा केलो आणि सर्व काँग्रेस पक्षाचेच फॉर्म टाकले आम्ही, असं काही इंडिपेंडंट कोणी टाकले नाही। पण आता जे टाकलेले जे दिसतं उपमहापौर पदाचे दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या, तुम्ही त्या बाबतीत माघार पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे आणि पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेणार आहे सर्व नगरसेवक एकत्र येणार आहे। 10 तारखेला असंच एकत्र चित्र पूर्ण दिसेल। 100% एकत्र राहणार आम्ही। आपण बघू शकतो सगळे नगरसेवक जे चंद्रपूरचे ते एकत्रितरित्या आपल्याला इथे विभागीय आयुक्त कार्यालय दिसत आहे। इथे सगळ्या महिला नगरसेविका बसलेल्या, अनेक पुरुष नगरसेवक सुद्धा आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयात बिद्री मॅडमचं विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची थोड्याच वेळात नोंदणी सुद्धा होणार आहे। गटप्रमुख म्हणून आता अडू जे होते ते आपल्याशी राजेश अडूजी यांनी संवाद सुद्धा साधलेला आहे। त्यांनी सांगितलंय की आमच्यातला आता कुठेच वाद राहिला नाही, 10 तारखेला आम्ही एकत्र दिसू असा दावा सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येतोय। पण आत्ताचं जे चित्र दिसत आहे चंद्रपूरमधलं 16 तारखेपासून ज्याची प्रतीक्षा सगळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते करत होते, ते दोन्ही गटाचे म्हणजे वडेट्टीवार आणि धानोरकर गटाचे सर्व नगरसेवक 27च्या 27 एकत्रितरित्या गट नोंदणी करता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेले अनुपमा। ठीक का अमर, गट नोंदणी तर आता होतीये, मात्र पुढचा काळ सुद्धा तितकाच महत्वाचा ठरणार आहे, कारण महापौर पदाची निवड असणार आहे। त्यावेळी काही चंद्रपूरमध्ये नाट्यमय घडामोडी घडतात का हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं असेल। अमर, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।